हे अमूल्य विचार ऐका आणि जीवनातले सर्व टेन्शन 5 मिनिटात संपवून टाका. होय मंडळी, आज आपण पाहणार आहोत ते विचार. 1. इतकेही शांत राहू नका, कोणी येईल आणि तुमचा फायदा उचलेल. 2. शांत राहणे ताकद आहे की कमजोरी हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. आपल्याला एवढंच कळलं पाहिजे कुठे शांत राहायचं आणि कुठे बोलायचं. 3. जर कोणी तुमचा फायदा उचलत असेल, तुमचा वापर करून घेत असेल, तर तुम्ही या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 1. तुम्ही सगळ्यांनाच एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही. आपल्याला वाटते आपण सगळ्यांना खुश ठेवावे, पण अदृश्यपणे आपला वापर करून लोक घेतात आणि आपल्याला गृहीतही धरतात. 2. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला किंमत द्यायला शिका. आपल्यावर आत्मविश्वास असला पाहिजे. स्वतःला पहिल्यांदा किंमत द्या आणि मग दुसऱ्यांचा विचार करा. 3. तिसरे म्हणजे प्रत्येकाची प्रत्येक गोष्ट मान्य करू नका. कुठेतरी नाही म्हणायला शिका. 4. सुशिक्षित बना. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. लक्ष्मीची चोरी होते पण सरस्वतीची नाही. 5. पूर्ण 9 महिने लागले तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला. कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखवेल. 6. फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं. म्हणूनच फोटो काढायला कमी वेळ द्या आणि इमेज बनवण्यावर लक्ष द्या. 7. कितीही यश मिळाले तरी आपल्या मातीशी एकनिष्ठ राहा. कारण आकाशात उडणाऱ्या पक्षालाही माहीत असते आपण आकाशात थांबू शकत नाही. कधीतरी आपल्याला जमिनीवर यावेच लागते. 8. तुमची काळजी घेणाऱ्या व्यक्तीला जीवापाड जपा, कारण अशी लोक जरा कमीच मिळतात. त्रास देणारी तर भरपूर आहेत दुनियेत. 9. तुम्ही जर प्रामाणिक असाल तर त्याची तुम्ही पावती देण्याच्या भानगडीत पडू नका. कारण ज्यांचा विश्वास आहे ते तुमच्यावर अविश्वास दाखवणार नाहीत आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांचा तर प्रश्नच येत नाही. 10. आयुष्य आपल्या नियमांवर जगा, दुसऱ्यांच्या नाही. कारण लोक झाडाची फळे खातात आणि त्याला दगड मारतात. 11. मनात कपटी भाव ठेवून तोंडावर गोड गोड बोलणारी लोक आजूबाजूला तुम्हाला खूप भेटतील. त्यांना ओळखा आणि त्यांच्यापासून सावध राहा. 12. जर एखादी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली असेल तर कदाचित त्या व्यक्तीची ती मजबुरी देखील असू शकते. त्यामुळे लगेच नाते तोडू नका, विचार करा, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करत बसावे लागेल. 13. आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आईवडिलांचा हात असतो. 14. वेळ आणि नशीब कधी बाजी पलटेल सांगता येणार नाही, त्यामुळे या दोन्हींवरही घमेंड करू नका. 15. आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असते आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी. 16. आयुष्यात प्रचंड कष्ट करून एवढी प्रगती करा की तुम्हाला कमी लेखणारे लोक तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत. 17. आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो आणि उन्हाळ्यामध्ये त्या सूर्याचा आपण तिरस्कार देखील करतो. 18. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे. 19. ज्यांनी तुम्हाला यशाचा दिवस दाखवला त्या आपल्या आईवडिलांसमोर त्याच यशाचा रुबाब करू नका. 20. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही
आणि पैसे येतात तेव्हा झोपेच्या गोळ्या खाऊन झोपावे लागते. 21. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा लोक मंदिरात फिरण्यासाठी जातात, हे सत्य आहे. 22. समोरच्याला त्याची लायकी आहे तेवढेच महत्त्व द्या, नाहीतर तो तुमच्या डोक्यावर बसायला कमी करणार नाही. 23. नाती संपवायला जास्त काही लागत नाही, फक्त कानात विष सोडणारी माणसं आजूबाजूला हवीत. 24. श्रीमंताच्या घरच्या तुच्छतेपेक्षा गरिबाच्या घरचा मान पत्करला, त्यामुळे गरिबांशी कधीही नातं तोडू नका. 25. गरीब जोडीदारासोबत आनंदाने राहावे, कारण त्याची गरिबी हटवता येते, परंतु वाईट व्यसनाधीन श्रीमंत जोडीदार असेल तर त्याला बदलता येत नाही. 26. श्रीमंताचा चोरसुद्धा मोर वाटतो आणि गरिबाच्या घरचा पोरसुद्धा चोर वाटतो, ही सत्य परिस्थिती आहे. परंतु गरिबाला ही किंमत द्या, कारण त्याची परिस्थिती कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही. 27. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपल्यांना कधीही नावं ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिने आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती खूप मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळते. 28. श्रीमंतापेक्षा गरिबांची मैत्री करा, कारण गरीब व्यक्ती हा दुःखात आपल्याला साथ देतो, परंतु श्रीमंत व्यक्ती हा दुःखात आपल्याला सोडून जातो. गरीब व्यक्ती मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत व्यक्ती डायरेक्ट स्मशानात येतो. 29. माणसाने या 4 गोष्टींची कधीही लाज बाळगू नये. जुन्या विचारांचे आईवडील, साधी राहणीमान, गरीब मित्र आणि जुने कपडे. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे विचार? आवडले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देते. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून जा. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करायला विसरू नका, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझे लवकरात लवकर मिळतील. तर मंडळी, श्री स्वामी समर्थ.